कौटुंबिक वादातून बायकोचा निर्गुण खून करून जंगलात पसार झालेला शंकर बांबळे याला अखेर महिन्याभराने जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। जुन्नर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर 92/2025 दिनांक 21 मार्च 2025 रोजी हा गुन्हा दाखल आहे। फिर्यादी राजश्री अरविंद विर्णक वय 54 वर्षे राहणार मुलुंड गोरेगाव मुंबई यांनी फिर्याद दिली होती की त्या दिनांक 21/3/2025 रोजी त्यांच्याकडे कामाला असणारी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत दरावस्ती घंगाळदरे तालुका जुन्नर येथे शंकर बारकू बांबळे यांच्या घरी गेल्या होत्या। त्या ठिकाणी शंकर बांबळे यांचे त्याची पत्नी अलका शंकर बांबळे हिच्यासोबत कौटुंबिक वादातून भांडण झाले। सदर भांडणामध्ये शंकर बांबळे याला राग अनावर झाल्याने त्याने त्याची पत्नी अलका बांबळे हिच्यावर धारदार कोयत्याने वार करत तिचा खून केला। तसेच खून झाल्यानंतर शंकर बांबळे हा दुर्गादेवी आंबे हातवीज आहुपे घाटमाथा या जंगलामध्ये पळून गेला। सदर खून झाल्यापासून आरोपी हा जंगलाचा आधार घेत पोलिसांना चकवा देत होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना गुन्हे शाखेच्या पथकाला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिल्या होत्या। सदर गुन्ह्याचा गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी शंकर बांबळे हा जुन्नर तालुक्यातील आहुपे जंगलातील घाट परिसरात लपून बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आहुपे जंगल परिसरात आरोपीचा कसून शोध घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे। सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणीकामी जुन्नर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस शिपाई विजय जंगम यांच्या पथकाने केली आहे।